नमस्कार. नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जाहीर झालेला आहे आणि तो आपल्या खात्यात कधीपर्यंत येईल याची आपण संपूर्ण या व्हिडिओतून माहिती घेऊयात. तर त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलवर स्वतः मिळत असतात. आणि हो, तो जर तुमचा हप्ता अटकून द्यायचा नसेल, म्हणजे काही कारणास्तव हप्ता अडकत असतो, तर त्यासाठी काही प्रोसेस कराव्या लागतात. त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर हा हप्ता कधी जमा होणार? केंद्र सरकारच्या नियमानुसार या योजनेचा हप्ता दर 4 महिन्यांनी दिला जातो. 21वा हप्ता नोव्हेंबर 2025मध्ये शेतकऱ्यांना मिळाला होता. त्या चक्रानुसार 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात फेब्रुवारी 2026च्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च 2026च्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. होळीच्या सणापूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पैसे देण्याची तयारी सरकारने सुरू केलेली आहे. तर आता तुमचा हप्ता अडकू नये म्हणून काय करावे लागेल? अनेकदा पात्र असूनही तांत्रिक चुकांमुळे शेतकऱ्यांचे पैसे थांबतात. तुमचा हप्ता चुकू नये म्हणून हे तपासा. ई-KYC. ज्यांनी अद्याप ई-KYC केले नाही त्यांना हप्ता मिळणार नाही. ही प्रक्रिया मोबाईलवर OTPद्वारे किंवा जवळच्या CSC केंद्रावर बायोमेट्रिकद्वारे पूर्ण करा. आधार बँक लिंकिंग. तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे आणि त्यावर DBT सक्रिय असणे अनिवार्य आहे. त्यानंतर लँड सीडिंग. तुमच्या जमिनीची नोंदणी पोर्टलवर येस असणे आवश्यक आहे. तर आता यादी तुमचं नाव कसं तपासायचं तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट म्हणजेच गुगलवर जा किंवा क्रोम ब्राउझर, त्यामध्ये सर्च करा pmkisan.gov.in. त्यानंतर होमपेजवर फार्मर कॉर्नरमधील बेनिफिशियरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तिसरं तुमच्या राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. गेट रिपोर्टवर क्लिक करा. तुमच्या गावातील पात्र शेतकऱ्यांची यादी दिसेल, त्यात तुमचे नाव तपासा. धन्यवाद. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत. जय जवान जय किसान.